गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. आज पुन्हा एकदा आजच्या या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. जवाहर नवोदय निवड चाचणी, जवाहर नवोदय विद्यालय पूर्व परीक्षेच्या निवड चाचणीच्या गणित विषयाचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओ तासिका मालिकेतून मागील 50-60च्या वरती भागातून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बालदोस्तांनो, या मार्गदर्शनामध्ये सध्या आपण सरळ व्याज या प्रकरणावरील प्रत्येक तासिकेत या मालिकेत 5-5 उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करत आहोत. तर बालदोस्तांनो, जवळपास 15च्या वरती उदाहरणं आपण सरळ व्याजाच्या संदर्भात सोडवलेले आहेत, सरळ व्याजावरती अवलंबून. तर त्यातील परीक्षेला आलेली उदाहरणं आपण सोडवत आहोत. एका तासिकेमध्ये 5 उदाहरणं आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. मराठी या विषयाच्या मार्गदर्शनासंदर्भात चर्चा करत असताना मराठीमध्ये तुम्हाला काही इंटरेस्टिंग पॅरेग्राफ आलेले असतात. एक इंटरेस्टिंग पॅरेग्राफ मला तुमच्या मराठी पाठ्यपुस्तकातून जो परीक्षेला आलेला होता तो फार आवडतो. विनोदाचा सेन्स ऑफ ह्युमर त्याच्यामध्ये आहे. तर तो आता आहे की नाही काय माहिती, परंतु 15-20 वर्षापूर्वी पुस्तकामध्ये तो एक छोटासा विनोद होता आणि त्यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले होते मराठीमध्ये. तर सोपं होतं. कोर्टामध्ये खटला चालू होता आणि खटल्यामध्ये एका माणसाने दुसऱ्या माणसावरती आरोप केलेला होता की याने माझी गाय चोरली आहे म्हणून. तर मग खटला न्यायाधीशासमोर आल्यानंतर न्यायाधीश चौकशी करायला लागले. ज्याच्यावरती आरोप केला होता त्याला न्यायाधीशाने विचारलं, का रे बाबा, समजा आपण त्याचं नाव गृहीत धरूया, नामदेव. त्याला विचारलं, नामदेव, तू सखारामची गाय चोरलीस का? नामदेव एकदम साळसूदपणे, एकदम भोळा निष्पाप चेहरा करून म्हणलं, नाही भाऊ, मी कशाला चोरू त्याची गाय. म्हणे मग त्याने कसा आरोप केला की तू गाय चोरली? म्हणे मी गाय चोरलीच नाही. म्हणे मग तू काय केलंस? काय नाही म्हणे, मी असंच बाजारातून घरी येत होतो, रस्त्यामध्ये मला एक दोरी आडवी दिसली, मी त्या दोरीचे एक टोक धरलं आणि ती दोरी घरी घेऊन आलो. मला काय माहिती त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला गाय बांधलेली म्हणून. तर अशा पद्धतीने हा एक विनोदी कथासार त्या ठिकाणी होता. आता तो आहे की नाही मला माहिती नाही, परंतु अशी छोटे छोटे पॅरेग्राफ तुम्हाला मराठीमध्ये विचारतात ज्यामध्ये व्याकरणाचा भाग असतो. तर तुम्ही मराठी वाचनावरती चांगला भर द्या, तिथेही तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता बालदोस्तांनो, आजच्या तासिकेमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, मोनिकाने तिचा मित्र मनोजकडून 4,000 रुपये 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. 2 वर्षांसाठी दशादशे 10 दराने 2 वर्षासाठी दशादशे 10 दराने कर्जाऊ घेतले. तर 2 वर्षानंतर तिला किती रक्कम परत करावी लागेल?
किती रक्कम परत करावी लागेल? तर नेहमीप्रमाणे बालदोस्तांनो, हाही प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्ही व्यवस्थित वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल. काही अवघड नाही. या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला जे सूत्र आहे सरळ व्याजाचं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज अगोदर काढायचं आहे, मग ते त्या मुद्दलामध्ये मिळवायचे. तेवढे पैसे तिला 2 वर्षानंतर मनोजला वापस करायचे. तर बघूया आता आपण मुद्दल किती आहे, किती रुपये घेतले मोनिकाने, ते 4,000. कालावधी क बरोबर किती आहे, तर 2 वर्ष. परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायची काही गरज नसते, डायरेक्ट सूत्रामध्ये किमती दरादर टाकून द्यायच्या. दर किती दिलेला आहे, 10. आणि म्हणून सरळ व्याज स बरोबर मुद्दल 4,000 गुणिले कालावधी 2 गुणिले दर 10 भागिले 100. ही 2 शून्य गेली, ही 2 शून्य गेली. 40 गुणिले 2 होतात 80 गुणिले 10 किंवा 10 गुणिले 20 84 गुणिले झाले 800. हे 2 सूत्र, हे 2 शून्य आणि 4 गुणिले 800. हे त्याला सरळ व्याज. आता वापस द्यायची जी काय आहे रक्कम बरोबर काय, तर सरळ व्याज 800 अधिक मुद्दल किती 4,000. मग दोघांची बेरीज केली तर मग मोनिकाला 2 वर्षानंतर मनोजला किती रुपये नेऊन द्यावा लागतील, तर 4,800. राईट. अशा पद्धतीने एकदम इझिली तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. काहीही अवघड नाही, फक्त त्याच्यामध्ये काय दिलंय ते व्यवस्थित पॉइंट आउट करायचं. तर बालदोस्तांनो, गणित अतिशय सोपं असल्यामुळे आणि तुम्हाला सर्वांना ते व्यवस्थित लक्षात आलं असेल. त्यानंतरचं आपण पुढचं आजच्या तासिकेतील दुसरं उदाहरण आता मी बोर्डवरती लिहितोय. दुसरं उदाहरण हे 2009 साली परीक्षेला आलेलं आहे. बघा, 2009 साली ही परीक्षेला आलाय, म्हणजे आजपासून जवळपास त्याला 10 वर्ष पूर्ण केले. 10 वर्षापूर्वी हे उदाहरण परीक्षेला आलेलं आहे. ते रिपीट काही परीक्षेला तुम्हाला येणार नाही, परंतु अशाच प्रकारची उदाहरणं परीक्षेला येतात. त्यामुळं तुम्ही त्याचा चांगल्या रीतीने सराव ठेवा. बघूया आता काय म्हणलंय या उदाहरणामध्ये. उदाहरण आहे रुपये 1200. आजचं दुसरं उदाहरण. रुपये 1200 हे 8% वार्षिक साधारण, वार्षिक याला दशादशे म्हणतात, वार्षिक साधारण व्याजावर व्याजावर 8 महिन्यासाठी महिने शॉर्टकट करतो, महिन्यासाठी कर्ज घेतले. बघा इथं महिने दिलेत, लगेच सावध व्हायचं. कर्ज घेतले ते परत करण्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल? किती रक्कम द्यावी लागेल? मग आता या ठिकाणी महिने दिलेले, कालावधी महिन्याचा आपल्याला वर्षात रूपांतरित करायचं आहे. डायरेक्ट सुरुवातीला काढायचं सरळ व्याज. पुन्हा आता सूत्र लिहायची काही आवश्यकता नाही. याच्यापूर्वी आपण बऱ्याचदा मागच्या तासिकेत सूत्र तुम्हाला माहिती. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती 1200, दर किती 8, कालावधी किती 8 महिने, भागिले 12 भागिले 100. राईट. 8 महिन्याचे काय केले, वर्ष केले, म्हणजे 12 लाख घेतले, 2 शिल्लक. मग आता शिल्लक किती राहिले, 3. इथले 12 इथले 12 शिकले, शिल्लक राहिले 8 गुणिले 8 बरोबर किती झाले, 8 8
8 गुणिले 8, 8 किती होतात 64, म्हणजे 64 रुपये व्याज येईल. आता वापस किती रक्कम द्यावी लागेल, म्हणून 1200 मुद्दल अधिक हे 64 मिळून किती झाले 1264, म्हणजे 1264 रुपये एवढी रक्कम 8 महिन्यानंतर वापस द्यावी लागेल. असा हा 2009 सालचा प्रश्न होता. तुम्हाला सर्वांना चांगल्या रीतीने लक्षात आला असेल, समजला असेल. आता यापेक्षा थोडासा किचकट असा प्रश्न या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, बघूया. प्रश्न कसा एकदम सोपा आहे, छोटा प्रश्न आहे. बघा आता 500 रुपयाचे तर बालदोस्तांनो, थंडीला सुरुवात झालेली आहे, म्हणून पहाटे उठायला आळस करू नका. आळसाच्या बाबतीमध्ये एक छोटंसं सुभाषित आम्ही शाळेत असताना नेहमी आमच्याकडून म्हणून घ्यायचे, आलस्य सकतो विद्या, विद्यस्य सकतो धनम, धनस्य सकतो मित्रम, मित्रस्य सकतो सुखम. यथार्थ त्याचा अर्थ असा होता की आळशी विद्यार्थ्याला किंवा आळशी व्यक्तीला, आळशी माणसाला, आळशी मुलाला, आळशी मुलीला विद्या कशी प्राप्त होईल, ज्याला विद्या प्राप्त होणार नाही त्याजवळ पैसा कसा येईल, आणि ज्याच्याजवळ पैसा नसेल त्याजवळ मित्र कसे मिळतील त्याला, आणि ज्याच्याजवळ मित्र नसेल त्याला सुख कुठून मिळणार आहे, असा त्या सुभाषिताचा अर्थ होता. आणि म्हणून आळस करू नका. थंडीच्या या कालावधीमध्ये देखील पहाटे उठायचा तुमचा सराव किंवा पहाटे उठायची तुमची सवय काय आहे. बघा तिसरं उदाहरण आहे या ठिकाणी. 500 रुपयाचे काही दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 2 वर्षाचे सरळ व्याज 100 रुपये येते. तर त्याच मुद्दलाचे मुद्दल तेवढंच आहे, त्याच दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती. सरळ व्याज बरोबर 500 रुपयाच्या काही दराने, दर दिलेला नाही. 2 वर्षाचं सरळ व्याज किती दिलेलं आहे 100 दिलेलं आहे. तर त्याच मुद्दलाचे, आता मुद्दल तेच आहे, त्याच दराने, दरही तोच आहे. 5 वर्षाचे सरळ व्याज किती, तर ते आपल्याला काढायचे. आणि म्हणून आता बघूया यामध्ये 500 रुपयाचे काही दराने 2 वर्षाचे सरळ व्याज बरोबर सूत्र वापरलं. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मग सरळ व्याज किती दिले 100 बरोबर. मुद्दल माहिती नाही, 500 रुपये दिलेले, मुद्दल 500 रुपये, दर माहिती नाही, 2 वर्षाचे भागिले 100. आणि म्हणून 500 रुपयाचे काही दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 100 रुपये येते. तर त्याच मुद्दलाचं, मग आपण या ठिकाणी याचा दर काढून घेऊया. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 100 बरोबर किती राहिले 5 गुणिले 10, दर 0 0 गेला. आणि मग दर बरोबर किती राहिले 10. सिंपल. आता दर मिळाल्यानंतर आपल्याला एकदम इझिली या ठिकाणी आहे बघा. आता दर मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचंय पुढं, पुन्हा सरळ व्याज विचारलं. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती 500,
दर किती मिळाला आहे 10, वर्ष किती आहेत आता 5 भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 गुणिले 10 × 50, 5 × 25, म्हणजे किती रुपये होईल सरळ व्याज त्याचं? 250 रुपये. एकदम सिंपल. पहिल्या याच्यातून आपण दर काढला, दुसऱ्या याच्यामध्ये तो दर टाकला, त्याच मुद्दलाचे त्याच दराला, इथं हा त्याच दर, इथं काय काही दर काढून घेतला आपण. तर अशा पद्धतीने प्रश्न व्यवस्थित वाचून घेतला बालदोस्तांनो तर सोपा प्रश्न असतो. परीक्षेमध्ये कुठलीही घिसडघाई न करता एकदम आरामात तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे आणि तुम्ही ते सोडू शकता. सरावाने तुम्हाला हे प्राप्त होणार आहे, मला त्याची खात्री आहे. तर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न हाही अशाच पद्धतीने थोडा विचारप्रवर्तक आहे. तो आता तुम्हाला मी बोर्डवरती लिहून देतो. तर काय आहे प्रश्नामध्ये, एका ठराविक रकमेचे चौथा प्रश्न. एका ठराविक रकमेचे काय रक्कम आहे, मुद्दल काय दिलेलं नाही. इथं रक्कम हा मुद्दलाच्या एका अर्थाने वापरले. रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे 4 वर्षाचे सरळ व्याज ₹160 आहे. त्याच्या दुप्पट रकमेवर, त्याच्या दुप्पट म्हणजे 2 गुणिले 2 दुप्पट रकमेवर त्याच दराने 2 वर्षाचे, हटकून मुद्दलासाठी रक्कम शब्द वापरलेला आहे गोंधळ टाकण्यासाठी, 2 वर्षाचे सरळ व्याज करा. तर बघा बालदोस्तांनो, पुन्हा एकदा प्रश्न वाचतोय मी. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे सरळ व्याज ₹160 आहे. त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. तर मग बालदोस्तांनो, प्रश्नामध्ये दिलेल्या याच्यानुसार माहितीनुसार एका ठराविक रकमेचे ठराविक दराने म्हणजे मुद्दल आहे, 4 वर्षाचे सरळ व्याज दिलेले आहे. सूत्राचं सरळ व्याजाचं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी, 160 हे आहे सरळ व्याज. मुद्दल माहिती नाही, दर माहिती नाही, कालावधी किती 4 भागिले 100 आणि म्हणून 160 गुणिले 100 कृपया गुणाकारात हे 4 भागाकारात बरोबर किती आहे, मुद्दल गुणिले दर. एकदम सिंपल. आता त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने म्हणजे आपल्याला ती रक्कम काढायची, म्हणून इथं 4 ने भाग दिला, किती आले 25 आणि 160 गुणिले 25 भागिले दर बरोबर काय आहे, मुद्दल. हे मुद्दल आपल्याला प्राप्त झाला. आता पुढं काय, त्याच्या दुप्पट रकमेवर रक्कम दुप्पट केलेली सरळ व्याज काढायचं म्हणजे 2 गुणिले मुद्दल किती, आता ते मुद्दल म्हणजे रक्कम 160 गुणिले 25 भागिले दर किती आहे, द. मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी 2 वर्षाचे
म्हणजे 2 भागिले किती आहे 100. हा 0, हा द गेला, हा द गेला. 2 आणि 2 किती झाले? 2 गुणिले 2 4. कंसामध्ये 160 गुणिले 25 भागिले 100. 4 ने भाग दिला किती? 25. 25 25 कटले किती शिल्लक राहिले? 160. बघा काही फरक पडला का त्याच्यात? काहीही फरक पडलेला नाही. त्याच्या दुप्पट रक्कम दुप्पट केली, परंतु दर काय केला? दर तोच ठेवला. वर्ष काय केले? कमी केले. वर्ष निम्मे केले. म्हणजे ते ॲज इट इज, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा असा अपेक्षित फरक त्यामध्ये पडत नाही. तेच उत्तर आहे. तर नीट बघून घ्या. दिलेल्या माहितीनुसार आपण रक्कम म्हणजे मुद्दल, कर्जाने दिलेल्या रकमेला मुद्दल असं म्हणतात. मला लक्षात वापस घेतानाही त्याला रक्कम म्हणतात. त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज मिळवलेलं असतं. हा थोडासा गोंधळ होण्यासाठी रक्कम हा शब्द वापरलेला आहे. आपण तुम्ही लक्षात घ्यायचा. अशा पद्धतीने आपण सरळ व्याज दिलेला आहे. मग त्या सरळ व्याजानुसार ही मांडणी करून घेतली. आपल्याला काय मिळाले? मुद्दल मिळाले. दुप्पट मुद्दल म्हणजे त्याला 2 ने गुणायचे. गुणिले दर गुणिले कालावधी 2 वर्ष. त्याची जी काही भागाकार आहे तो केला तर उत्तर आले 160. तर बघा बालदोस्तांनो, आजच्या तासिकेतील आता आपण घेणार आहोत शेवटचा आणि 5वा प्रश्न. तर अशा पद्धतीने दुप्पट तिप्पट चौपट वगैरे प्रश्न आले तर भ्यायचं नाही, व्यवस्थित समजावून घ्यायचं. बऱ्याचदा आपली ग्रामीण भागातली मुलं जी आहे माझ्या अनुभवानुसार दुप्पट चौपट असे शब्द आले जरा गोंधळून जातात. गोंधळायचं नाही. दुप्पट म्हणलं की सरळ 2 ने गुणून घ्यायचं. तिप्पट म्हणलं की 3 ने. चौपट म्हणलं की 4 ने. मांडणी करायची थोडा वेळ लागेल, परंतु त्याचबरोबर परीक्षेमध्येही छोटे छोटे प्रश्न दिलेले असतात. ते लवकर सोडवले म्हणजे गणित सोडवायला आपल्याला भरपूर वेळ शिल्लक मिळतो. तसं पेपर सोडवायचं नियोजन करायचं. जास्तीत जास्त पेपर सोडवा. सध्या कोरोना लॉकडाऊनचे हा कालावधी असल्यामुळे तुम्हाला नेटवरती भरपूर ऑप्शन आहे. वेगवेगळे शिक्षक लोक मी तर दररोज सांगत असतो, तर त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवायला तुमचं प्राधान्य असलं पाहिजे. तर आपण 4 प्रश्न आज पूर्ण केलेले आहेत. आता 5वा प्रश्न आजचा आपण सोडवणार आहोत. एका रकमेची, बघा 5वा प्रश्न, एका रकमेची सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट रक्कमच दुप्पट होते. तर व्याजाचा दर किती? साधारणपणे असा प्रश्न आला की आपल्या मनामध्ये गोंधळाची परिस्थिती उत्पन्न होऊ शकते, परंतु बिलकुल गोंधळून न जाता एकदम सायलेंटली आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल, जेणेकरून एकदम ॲक्युरेट उत्तर आपल्याला प्राप्त करायचं. आणि मग ते ॲक्युरेट उत्तर प्राप्त करत असताना मित्रांनो, काही याच्यामध्ये सोपे टेक्निक अशा प्रश्नांमध्ये आपल्याला वापरणं भाग असतं आणि त्या टेक्निकद्वारेच आपण अशी प्रश्न टॅकल करू शकतो किंवा अशी प्रश्न आपण सोडवू शकतो. तर बघूया या ठिकाणी काय दिलेलं आहे की एका रकमेची सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. तर व्याजाचा दर किती? रक्कम काय होते या ठिकाणी? 5 वर्षामध्ये दुप्पट होते. आता रक्कम 5 वर्षात दुप्पट होते म्हणजेच काय होतं? त्याचं व्याजा इतकंच मुद्दल होतं. मग सरळ व्याज आपण गृहीत धरलं x, मुद्दल सुद्धा काय आहे x. दर किती आहे? सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. दर आपल्याला दिलेला नाही तर दर काढायचा. गुणिले कालावधी किती आहे? 5 भागिले किती आहे? 100. आणि मग दोन्हीकडून x एक्सचेंज झाले करायला कटले बरोबर दर गुणिले 5. 5 ने भाग देऊन घेऊया. 5 × 20 दर भागिले काय राहिले? 20. तिरपा गुणाकार केला तर 20 बरोबर दर. आणि म्हणून दर बरोबर किती आहे? 20%. असं एकदम सोपं आहे, कधी पण लक्षात ठेवायचं. कालच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं दुप्पट म्हणलं रे म्हणलं.
रक्कम दुप्पट होणे याचा अर्थ, दुसरा अर्थ मुद्दला इतकंच व्याज होणं. मुद्दल आणि व्याज दोन्ही सारखे असतात, तेव्हा म्हणलं जातं की रक्कम दुप्पट झाली. तर हे अशा पद्धतीची एक भाषा असते, गणितीय भाषा, व्यवहारामध्ये ती वापरल्या जाते. आणि म्हणून तुम्हाला ते समजावं यासाठी या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दला इतके व्याज होणे, हे तुम्ही मुखपाठ ठेवा. आणि एकदा हे मुखपाठ असलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण अर्ध्या तासाच्या अगोदरची 5 उदाहरणं सोडवली. आता ही उदाहरणं सोडून झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच अभ्यासाची चर्चा करत असताना की तुमचं वय जे आहे, सध्या तुम्ही वर्ग 5वीला आहे, दुर्दैवाने या ठिकाणी जागतिक महामारी कोविड-19 या विषाणूने सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे. तुम्हाला घरात अडकून पडावं लागलेलं आहे, बाहेर खेळता येत नाही. आताशा थोडं सुरू झालं, आता नोव्हेंबर महिना आहे, आजची नोव्हेंबरची 4 तारीख आहे आणि मार्केटही सुरू झालं, लवकरच शाळा कॉलेज क्लासेसही सुरू होतील. परंतु या दरम्यान या कालावधीमध्ये जे काही तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन शिक्षण घेत आहात, आता तुमच्यावरती काही 24 तास लक्ष ठेवायला घरातले काही ठिकाणी नसतात. परंतु मला तुम्हाला काय करायचं बाबांनो की हे सगळ्या ह्याच्यामध्ये जे जे शिकवलं जातं यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ आहेत, तर त्या ठिकाणी ते गणित तुम्ही सन्माननीय शिक्षक वर्गाने समजावून सांगितल्यानंतर तुम्ही मात्र व्यवस्थित तुमच्या वहीवरती, तुमच्या कागदावरती, तुमच्या नोट्सवरती ते लिहून घ्या. प्रत्येकाचे वेगवेगळे टेक्निक असते, थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे कणाकणाने आपल्याला ज्ञान गोळा करावा लागतं. त्याचा आपल्याला परीक्षेमध्ये खूप उपयोग होतो. प्रत्येक जण कोणीही परिपूर्ण होतो, प्रत्येक शिक्षक आपल्या परीने चांगलं शिकवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तुम्ही या सर्व शिक्षकांच्या चांगल्या शिकवणीचा, यूट्यूबवरती आलेल्या व्हिडिओचा सर्वांचाच, काही आदरणीय शिक्षिका मंडळी आहे, काही सन्माननीय शिक्षक वर्ग आहे, हे सर्वजण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ काढून तुम्हाला मार्गदर्शन होण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. मला खरोखर त्यांचं खूप खूप कौतुक आहे. त्यांचंच बघून मी ही लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये, तसं हे चॅनल सुरू करून 3-1 वर्ष झाले, परंतु वेळेअभावी मला काही व्हिडिओ शूट करता आले नाही. फार पूर्वी मी 2-3 व्हिडिओ शूट केले होते, परंतु आता नवोदयच्या ग्रामीण भागातील, नवोदयची तयारी करत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त माझ्या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून मी आता दररोज एक व्हिडिओ सध्या वेळ काढून शूट करत आहे आणि वेळ मिळेल तसं यूट्यूब चॅनलवरती टाकतही आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. बघूया, त्याला तुमचंही सहकार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. हा व्हिडिओ आवडला असं वाटलं पालकांना की आपल्या मुलांना ही व्हिडिओ तासिका मालिका गायकवाड क्लासेसच्या वतीने मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामध्ये संपतराव गायकवाड सादर करतोय, ती जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर निश्चित ती लाईक करा आणि आपल्या गावामध्ये, आपल्या मित्रामध्ये, व्हॉट्सअपवरती तुम्ही ती शेअर करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रायबर हळूहळू का होईना वाढत जातील आणि मग त्याचबरोबर आम्हालाही, म्हणजे मला व्यक्तिशः व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी उल्हास मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आजच्या या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या दिवाळीच्या कालावधीमध्ये तुमच्या सर्वांसाठी ही दिवाळी अत्यंत भरभराटीची, साफल्याची, श्रमसाफल्याची व आनंदाची जावो ही सदिच्छा आजपासून दररोजच्या व्हिडिओमध्ये 2-4 दिवस मी व्यक्त करणार आहे. तर या सदिच्छेसह फुल स्टॉप घेतो, थांबतो, परंतु हा फुल स्टॉप आपण कंटिन्यू करणार आहोत. उद्याच्या तासिके मालिकेमध्ये सरळ व्याजावरती शिल्लक राहिलेली या प्रकरणातील तशी उदाहरणं भरपूर आहेत, परंतु पुढचंही प्रकरण शिकवायचं असल्यामुळे आपण पुढच्या प्रकरणामध्ये भेटूया. तर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.